आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. आता मागे काय झालं, श्रोत्यांनी प्रश्न विचारले की हा कुठला ग्रंथ आहे, काय काय बोलले जे इथं श्रवण केल्याने प्राप्त काय, त्याचं पूर्ण विश्लेषण दिलं समर्थाने, निरूपण दिलं. आणि समर्थ परत म्हणतात की जेवढं दिलं त्याच्यातून जर तो मनुष्याने श्रवण जर केलं तर सांगितलं का, आत्ता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. जर श्रवण केलं ना तर अंतरी, मनुष्याच्या अंतरी ताबडतोब क्रियाचं काय होईल, पालट होईल, काया पालट होईल. अंतरी पालट झालं तर काया पालट व्हायला वेळ लागणार नाही. तो एकच म्हणेल समर्थांना की मी अगोदर कसे वागले ते सोडून जाऊ दे समर्था, मी माफी मागतो, पण ह्या पुढे माझं असं वागणं यायला नाही पाहिजे, व्हायला नाही पाहिजे. माझा पूर्ण या देहातून अभिमान काढून टाक, या पिंडातून माझा अभिमान काढून टाक. हा निवेदन नक्कीच करणार. पण समर्थ सांगतो, का सांगतो, सकाळी निरुपळे संकलित मार्गे, आत्ता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पाळटे तत्काळ, तुटे संशय जेमुळे एक झाला. संशय, जे संशय आहे पिंडामध्ये ते तुटणार पूर्ण. चिंता आहे ती मिटणार श्रवण केलं तर. ज्याची ज्याची चिंता आहे ती मिटणार. कारण जे काय म्हणतात ना, म्हणजे आपल्याला कशा कशाची चिंता असते, एकच परमेश्वरावर आपण जर हे ठेवलं, काय श्रद्धा ठेवली, करता करविता जर ईश्वर असेल तर तो करेल, तो देणार आपल्याला. पण आपण मेहनत करत जायचं, एवढंच ठरवायचं. मेहनत करता करता ते ईश्वराचं नाव घ्यायचं. बघा, ईश्वराचं नाव घेतलं ना तर आपलं माइंड खाली राहणार नाही अजिबात. फक्त ईश्वराचं नाव घेत राहायचं, सगळं कायापलट होणार. मार्ग सापडी सुगम, न लगे साधन दुर्गम, साईचे मुक्तीचे वर्म ठाई पडे, नाशे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रचे येते ज्ञान प्राप्ती, ऐशे फलश्रुती ये ग्रंथी. श्रवण केलं तर अज्ञान, दुःख, भ्रांती, हे जे आपल्याकडे अज्ञान आहे, अज्ञान गेलं की राहिलं ते काय, ज्ञान राहिलं. दुःख गेलं, राहिलं ते काय, सुख राहिलं. भ्रांती म्हणजे काय, एक प्रकारचं ओझं, चिंतेचं ओझं, सगळ्याचं ओझं, हे दूरच झालं. भ्रांती वगैरे दूर झालं तर किती भारी पडेल. शीघ्रच येते ज्ञानप्राप्ती, ताबडतोब ज्ञानाची प्राप्ती होईल. ऐशे फळश्रुती, समर्थने या ग्रंथामध्ये सांगितले, अशी फळश्रुती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. असा फळ दिलेला आहे मनुष्याला. पण मनुष्य त्याच्यामध्ये राहील तर, मी त्याच्यामध्ये राहील तर मला हे सगळं मिळेल. ये ग्रंथी. आणि मला वरती समर्थ काय म्हणतील, योगी यांचे परम भाग्य, योगीचं पद देणं. मी जर त्याच्यामध्ये राहिले तर, श्रवणात राहिले मी, तर मला योगीचं पद मिळेल. कारण योगी कोण आहे, योगी प्रत्यक्षात ह्याच्यामध्ये हिमालयामध्ये तपश्चर्या करतात. आपल्याला जरासं हे घेतलं, बर्फ हातामध्ये घेतं ना तर आपल्या हाताला वात येतो. बघा, मुंग्या येतात. पण अखंड जो बसतो ना साधू हिमालयामध्ये, हिमालय बर्फावर बसतो, कितीतरी वर्ष बसतो, काय त्याची तपश्चर्या असेल. संसार सांडून तिथे बसतो ते ईश्वराचं ध्यान करत. पण आपण जर संसारात राहून श्रवण केलं आणि उत्तम श्रवण केलं आणि उत्तम संसार केला, कोणाला न दुखवता, घरामध्ये संसार कुठं करतो आपण, रस्त्यावर नाही ना करत, घरातच करतो. घरातच करतो ना, 4 माणसांमध्ये संसार करतो, 4 माणसांमध्ये आपण गेलेले असतो. आपण जर संसार उत्तमाचं केलं, श्रवण करून उत्तमाचा संसार केला, उत्तमाचं परमार्थ केलं, तर समर्थाने योगीचं पद दिलं आपल्याला. योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य. ते योगी जसे अंगामध्ये वैराग्य आणतात, मी ह्या परमेश्वराचं नामस्मरण करेल, तसंच आपण वैराग्य आपल्या अंगात आणू शकतो, संसारात राहून सुद्धा. चातुर्य कळे यथायोगे विवेकी सहित. जर विवेक बुद्धी असेल तर, विवेक येण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, ज्ञान पाहिजे.
अज्ञान हा निघून गेला पाहिजे आणि ज्ञान पाहिजे, तरच विवेक जागृत होईल. भ्रांत अवगुणी अवलक्षण तेचे होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समय जाणती. आळशी तेची साक्षेपे होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गाशी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. बघा, ह्या श्रवणातून श्रवण जर केलं मनुष्याने, मी ह्या देहाने स्वतःचं श्रवण केलं तर भ्रांत ओझं आहे ना, भटकलेला, हा मन कसा आहे, भटकलेला आहे, भ्रांती भ्रमिष्ट झालेला आहे, तो कसा होईल, शांत होईल, है ना. चिंतेने भ्रांत पूर्ण ओझं आहे डोक्यावर, चिंता आहे सगळ्याची, पण मी श्रवणच केलं नाही तर हे भ्रांत माझ्या डोक्यावर राहणार. पण मी श्रवण केलं तर ही भ्रांतपणा जाणार. पण श्रवण करता करविता मी नाही, तर अंतरीचा अंतरात्मा आहे, ह्या देहाकडून करून घेणारा आहे. मीपणा गेला, मी म्हणजे अभिमान आहे. भ्रांत अवगुणी, माझ्याकडे जर अवगुण असतील ते निघून जातील, कशाने, श्रवणाने. अवलक्षण असतील ते पण लक्षणे निघून जातील एका श्रवणाने. आणि काय होणार, मी सुलक्षण होणार, तेची होती सुलक्षण. धूर्त असतात बघा, कोल्ह्यासारखे धूर्त असतात ना मनुष्य, लबाड, दुसऱ्यांचं लुबाडणारे असतात. बैठकीला बसणारे बघा लुबाडणारे असतात, श्रवणाला बसणारे पण, कारण ते श्रवणच नाही करत, लुबाडणारे असतात. ते कधी सुधरत नाही. श्रवण जर केलं नाही तर त्यांचा लुबाडापणा जाणार नाही. नात्यामध्ये पण असतात लुबाडणारे, ते धूर्त, त्याला धूर्त म्हटले, ते कोल्हे. तार्किक विचक्षण, श्रवण जर केलं ना, धूर्तपणा, आता माझ्याकडे धूर्तपणा असेल, मी जर श्रवण केलं, या देहातून श्रवण झालं तर हा धूर्तपणा नष्ट होईल. नाही, दुसऱ्यांना लुबाडणं पाप आहे, नक्कीच 100% पाप आहे. का दुसऱ्यांना लुबाडायचं, दुसरी मेहनत करून खातात ना, मग आपण सुद्धा मेहनत करूया. दुसऱ्यांना पैसे येतो ना, काय त्याला किती पैसा आला आहे, त्याला किती हे आलं, पण तो विचारत नाही करत, हो तो किती मेहनत करतो, तशी मेहनत आपण करूया. मेहनत करून नाही आलं तर आपलं नशीब समजायचं. पण थोडं तरी देणार ना ईश्वर आपल्याला. एक टाईमाचं 2 टाईम जेवण देणारच, का नाही देणार, उपाशी नाही ठेवणार. म्हणून धूर्तपणा नको आहे आपल्याकडे. तार्किक विचक्षण, ते कसे होतील, विचक्षण होतील, श्रवण केलं तरच. समय जाणती, म्हणजे तो काळच सांगेल, काळच जाणेल. आळशी त्याची साक्षीभूती, जे आळशी आहेत, म्हणजे आळसपणा येतो ना कुठल्या एक कामात, उपासनेमध्ये, श्रवणामध्ये, श्रवण करत नाही, झोपतो पूर्ण. नाही झोपा, पण एक तरी बोध घ्यायचं आहे, एक तरी बोध घ्यायचं आहे. झोपलं तरी चालेल, काय नाही फरक पडत, पण एक तरी बोध असा घ्या की पूर्ण देहाचा काया पळत होणार. आळशी, आळस, झोप येते का, आळसामुळेच येतो ना. काही काम नाही करत, कामाचं काय म्हणतात ना, कामामध्ये चोर, कामचोर म्हणतात त्याला, कामचोर. कामचोरपणा कसा करायचा, आळस आहे म्हणून कामचोरपणा करतो. मग जर श्रवण केलं तर हे करणार नाही. लक्षात ठेवा, कामचोरपणा म्हणजे ईश्वर बघतो ना आपल्याला. आपण कुठे पण राहू दे, कुठे पण कसं पण वागू दे, आपल्याला ईश्वर बघतो, अंतरातून बघतो कसं राहतो ते. काय असतो, 4 भिंतीमध्ये मी कोणाला बोलते, माझं बोलणं कोणाला कळत नाही, असं कोणाला वाटतो, मला वाटतो. पण मला माहिती नाही की ईश्वर बघतो, ईश्वर बघतो. 4 भिंतीमध्ये मी एखाद्या मनुष्याला दुखवते, एखाद्या घरामध्ये दुखवते, बरोबर ना, दुखवते, हे त्याला काय वाटतो किंवा मला काय वाटतं, मला बघणारं कोणच नाही, मी ह्याला दुखवते ना, मला बघणारं कोणच नाही असं वाटतं. पण देव बघतो ना,
अळशीतेची साक्षेपी होती बघा. पापी, जे पापी असतात, दुसऱ्याला दुखावणं पण पापच आहे ना. आपण काय म्हणतो, नाही नाही दुसऱ्यावर नजर लावली, दुसऱ्यावर प्रेम केलं तर ते पाप, असं म्हणतो ना आपण. संभोग घेतलं ते पाप. पण समर्थ म्हटलं आहे ठीक आहे ते पाप आहे ना, मग दुसऱ्याला दुखावणं मग हे का पाप नाही का? दुसऱ्याला जाणूनबुजून दुखावणं हे पाप नाही का? दुसऱ्याचं लुबाडून घेणं हे पाप नाही? दुसऱ्याचं लुबाडून घेणं हे पाप नाही का? दुसऱ्यांना फसवणं हे पाप नाही का? तेच काय होतील, जर त्यांनी श्रवण केलं तर ते काय होतील, प्रास्तावतील. प्रास्तावती म्हणजे काय, पश्चाताप होणार त्यांना एका श्रवणाने. आता मी जर मी पाप केलं, मी श्रवण केलं, मी म्हणजे मी करता नाही हा, करता करविता आंतरिक कोण आहे, ईश्वर आहे. या देहाकडून श्रवण केलं तर माझ्याकडून काय की केलेल्या पापाचे मला पश्चाताप होणार ना. जर मी श्रवण केलं तरच पश्चाताप होणार. निंदकतेची वंदू लागते. मी जर दुसऱ्याची निंदा केली, पण मी श्रवण जर केलं, मी अगोदर निंदा करत होतो आणि मी आता श्रवणाला बसलो, तर मी काय करेल, परत निंदा करेल का? नाही करू शकत. कोणाची निंदा करेल का? करणार नाही. जर मी श्रवण केलं तर मी निंदा नाही करणार. पण निंदक पण कोण आहेत, पापीच आहेत. पण जर श्रवण केलं तर काय करणार, मी वंदन करणार, निंदा नाही करणार. कारण बघा, एखादा मनुष्य श्रीमंत आहे आणि किंवा जाऊ द्या, एखादा मनुष्य आता फिरायला गेला, त्याच्याबरोबर एक मुलगी गेली फिरायला. मी म्हणेल बघ कुठल्या पोरीबरोबर चाललंय फिरायला, कुठे याची नजर आहे. पण मला माहिती आहे का ती त्याची बहीण आहे किंवा ती त्याची आई आहे, हे मला माहिती आहे का? पण मी निंदा केलीच ना. आपण हेच ओळखा की एखादा पुरुष एका लेडीज बरोबर गेला फिरायला, तर समजून जा की ती त्याची बहीण असेल. आपल्याला कशाला टावळ्या बावळ्या करायला पाहिजे, नको ना ते टावळ्या बावळ्या. हे टावळ्या बावळ्या सुद्धा काय आहे, पाप आहे. ते पण म्हणजे त्यांनी पण श्रवण जर केलं तर ते पण काय होतील, भक्ती मार्गाशी लागतील. बद्धची होती मुमुक्ष. बद्ध म्हणजे विषयांनी बांधलेला देह. सगळे विकारच आहेत पिंडात, आणि जर त्या मनुष्याने श्रवण केलं तर ते मोकळे होतील. मूर्ख, मूर्ख मनुष्याला म्हटलंय समर्थांनी, मनुष्याला नाही म्हटलं, तर मूर्ख म्हटलंय विकारांना. जे मनुष्याच्या अंतरी जे विकार आहेत त्यांना मूर्ख म्हटले. मनुष्याला मूर्ख कसं म्हणेल, कारण मनुष्यामध्ये पण ईश्वर आहे ना. मनुष्याला म्हटलेलं नाही मूर्ख. मूर्ख होती अतिदक्ष. जर ते विकारांनाच, आता हे जो श्रवण आहे हे विकारांनाच वर आहे ना, विकारांवर आहे ना. विकार आपल्या ताब्यात ठेवायचे, विकार आपल्या डोक्यावर नाही ठेवायचे. बघा श्रीराम प्रभूंना पण विकार होते, मनुष्यामध्ये आले ते, पण ते विकारांना सगळ्यांना मर्यादित ठेवलं, म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले. म्हणून विकार आपल्या अधीन पाहिजे, आपण विकारांच्या अधीन नाही पाहिजे. म्हणून सांगितलं मूर्ख होती अतिदक्ष. मूर्ख जे विकार आहेत ते कसे होतील, दक्ष होतील. अरे हे करणं बरोबर नाही, पाप आहे. चिंता बरोबर नाही, ईश्वर करणार आहे, पण आपण मेहनत करत जायचं. अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्ग. जो अभक्त आहे, कधी ईश्वराला माहितीच नाही त्याला ईश्वर म्हणून, कधी ईश्वराला हातच नाही जोडत, आणि तो श्रवणाला बसला, त्याने श्रवण केलं तर तो काय होईल, नक्कीच हात जोडेल. आणि त्याला माहिती आहे भक्ती जर केली नाही तर आपल्याला मोक्ष नाही. तो भक्ती करेल आणि तो मोक्षपद प्राप्त करेल श्रवण केलं तर. नाना दोष ते नासती पतितेची पावण होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्र. नाना दोष, किती पण पिंडात नाना दोष असले ना तरी चालतील, पण एका श्रवणाने सगळे दोष निघून जातील. सगळे दोष काय करतील, निघून जातील. नाना धोके देहभूतीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासते श्रवणे.
नानाचे उद्वेग असतात, आपल्या संसारामध्ये कितीतरी उद्वेग असतात, ते एका श्रवणाने नाश पावतील. आयुष्याची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान. याची फळ असं आहे, श्रवण केलं तर अधोगती चुकेल, पण अधोगती चुकवायची असेल तर श्रवण केलं पाहिजे, आणि श्रवण चुकवलं तर अधोगती मिळणार, एवढं लक्षात ठेवा. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. समर्थाने सांगितलंय, एवढं जर मी दिलं निरूपण, सद्गुरूंनी सांगितलं एवढं निरूपण दिलं आणि श्रवण केलं नाही, नुसतं हा 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 बोललं, नुसतं हलवलं मान. सकाळी उपासना करतो ना आम्ही, संध्याकाळी पण करतो आम्ही उपासना, पण श्रवणच केलं नाही. नुसतं हा न घरात जाऊन भांडं कळेश एवढे टोमणे, नुसती टोमणे मारतच असेल, तर समर्थाने पुढं दिलंय, तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. बघा कलेश कोण करतो, ज्याच्याकडे मत्सर उभा राहतो तो. टोमणे मारणार ना, टोमणे का मारतो, कलेश पैदा करण्यासाठी, भांडणं पैदा करण्यासाठी. मग कलेश टोमणे मारतं का, कारण त्याच्या पिंडात मत्सरच असतो म्हणून टोमणे मारतो ना. टोमणे मारण्याचा का अधिकार, कोणाला अधिकार आहे, मनुष्याला. टोमणे मारण्याचं आता मी म्हणते, कमवत असेल ना आणि घालत असेल खायला दुसऱ्या सगळ्यांना परिवारामध्ये, तर नक्की टोमणे मारा हो. मेहनत स्वतः करून ती सगळे परिवारामध्ये घालत असेल ना खायला, तर नक्की टोमणे मारा. पण घालत नसेल खायला ना, तर नका टोमणे मारून. कारण का, जेव्हा जो कमवतो ना त्याला कुठली तरी ऊर्जा दिलेली असते ना घरातूनच, मग टोमणे मारण्याचा अधिकार का आहे ना. टोमणे मारून कोणाचं हे होणार, लॉस, स्वतःचंच लॉस होणार आहे, स्वतःचंच नुकसान होणार आहे. तो कधी मोक्षाला जाणार नाही. जाणूबुजून मारलेले टोमणे, जाणूबुजून केलेला कळेश घरामध्ये, ती व्यक्ती कधी मोक्षाला नाही जाणार. समर्थाने सांगितले, ती 84 लोकशेवणीमध्येच फिरणार, कधीच नाही. भले तिने 2 टायमाची उपासना करू दे, तरी पण ती मोक्षाला जाणार नाही. जर त्रास देत असेल, जर दुखवत असेल जाणून बुजून संसारामध्ये, तर नाही, त्यानं मोक्ष नाही. बघा तुकाराम महाराजांनी दुखवलं का, नाही दुखवलं. ज्ञानेश्वरांनी दुखवलं, नाही दुखवलं, कधीच दुखवलं नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्री मंगळाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. पुढचा समास मिळण्यासाठी लाईक, सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबायला विसरू नका. आणि जर आपल्याला परमार्थाचं श्रवण पाहिजे असेल, किंवा श्रवण प्रत्येकाला पाहिजे असतं, परमार्थात राहायचं असेल, तर नक्की खरोखर सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल ऐकन दाबायला विसरू नका. कारण तुम्हाला बाकीचे सगळे व्हिडिओ असतात, धांगडधिंगा असते, सगळं असतं, सगळं त्याला तुम्ही आवडीने लाईक करता. तर परमार्थाला लाईक करायला का आहे, सगळीकडे परमार्थ. सगळे बघा सनातनी लोक परमार्थ करतात, कशासाठी, की मनुष्याने चांगलं वागायला पाहिजे, आयुष्य वाढतो त्याच्याने, घरातला सगळं म्हणजे चांगलं परिवर्तन होतो घरामध्ये. दारू वगैरे, दारूपासून सुटतो, सगळे ह्याच्यापासून तो मुक्त होतो. शेवटला त्याचा जो एंडिंग असतं, म्हातारपण असतं, तो सगळ्यात चांगला असतो, सगळ्यात चांगला राहतो, वेदना होत नाही तेवढ्या म्हातारपणी. परमार्थाच्या जर व्हिडिओ असे भरपूर आहेत. आणि खरंच त्या सनातनाला परमार्थाला लाईक केलं, शेअर भले करू नका, एक लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉन जरी दाबलं तरी खूपच मोठं झालं.
बाकीचे तुम्हाला सगळे म्हणजे सगळे व्हिडिओ आवडतात. कोणी जबरदस्ती नाही करू शकत की हा व्हिडिओला तुम्ही लाईक नका करू, काय करू नका, असं नाही. पण जो परमार्थासाठी काढतो ना, एक सगळं हे करून, कोणासाठी काढतो? समाजासाठी. कारण जे दिले अगोदरच्या संतांनी दिले ते समाजापुढे फक्त ठेवायचे, सद्गुरूच्या मार्गातून ते समाजापुढे ठेवायचे, एवढंच कार्य करतो. तेच फक्त आपल्याला काय एक बटन दाबायचे, आपल्याला कुठे एवढे मेहनत करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, जय सद्गुरू.